सन्माननीय सभापती महोदय, हा जो विषय आहे आपल्या समोर आज आलेला हा बरेच वर्षापासून प्रलंबित आहे। आयुक्त महोदया, याच सभागृहामध्ये तत्कालीन जे सभापती होते स्थायी समितीचे श्री तुषार भारतीय यांनी पहिल्यांदा या विषयाला हेमंत पवार साहेब आयुक्त होते त्यावेळेला सुरुवात झाली की आपलं उत्पन्न वाढीचं एक महत्त्वाचा स्रोत आहे हे, आणि मग स्टँडिंग कमिटीने काही निर्णय केले होते। त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 70 रुपये प्रति चौरस फूट याप्रमाणे दर आकारावा अशा प्रकारची शिफारस स्टँडिंग कमिटीने जनरल बॉडीला केली होती। जनरल बॉडीने पण ती शिफारस मान्य केली होती। त्यानंतर हा जो वाद होता 70 रुपये चौरस फुटाचा, या बाबतीत वाटाघाटी व्हाव्या, हे व्हावं असं सुरू असताना तो शासनाच्या स्तरावर गेला। आता त्यानंतर शासनाने सगळ्यात पहिले 2019 ला एक नियम काढला। त्या नियमामध्ये हा नियम होता सन्माननीय सभापती महोदय 13 सप्टेंबर 2019 चा, बरोबर आहे? यस, बरोबर आहे सर। 13 सप्टेंबर 2019च्या नियमामध्ये स्पष्टपणे तरतूद केली होती की मालमत्ताच्या मूल्यांकनाच्या 8% रक्कम किंवा बाजार भावानुसार निश्चित होणारे वार्षिक भाडे यापैकी जे जास्त असेल तेवढे वार्षिक भाडे या समितीमार्फत निश्चित करण्यात यावे। काय ठरवलं होतं सांगा? 8%। सभापती महोदय, हा बोला। 13 सप्टेंबर ते मला माहिती आहे अधिक्रमित झाला म्हणून, मी एवढं समजतं ना, मला तुम्हाला समजते त्याच्यापेक्षा थोडं कमी समजत असेल मला, पण समजते। 8% करावं, स्पेसिफिक प्रोव्हिजन होती मॅडम, 8% घ्यावं। आता जो आहे, आता ज्याचा आधार घेऊन तुम्ही केलं तो कोणत्या तारखेचा आहे सांगा? 6 नोव्हेंबर 2023। काय लिहिलं आहे त्याच्यात वाचा, तुम्हीच वाचा, वाचा, व्यावसायिकच वाचा ना, निवासी व्यावसायिक व औद्योगिक प्रयोजनाकरिता महाराष्ट्र मुद्रांक मालमत्तेचे वास्तव बाजार मूल्य निर्धारित करेल नियम 1995 च्या तरतुदीनुसार प्रकाशित केलेला वार्षिक दर विवरणामध्ये निर्दिष्ट केलेल्या त्यासोबतच्या मूल्यांकन मार्गदर्शक सूचनांचा विचार करून जमिनीच्या वर्तमान बाजार मूल्याच्या 0.7% पेक्षा कमी नाही असं। बरोबर आहे? यस यस सर, असंच आहे ना? यस। याचा अर्थ काय होतो सांगा? याचा तिथे स्पेसिफिक प्रोव्हिजन होती 8% घ्या म्हणून, आता प्रोव्हिजन काय आहे? 0.7% पेक्षा कमी नसावा, जास्त असला तर चालतो ना। याचं इंटरप्रिटेशन असं होत नाही का? मग असं इंटरप्रिटेशन आपल्याला का करावं असं वाटत नाही? अहो असं म्हटलं का की 0.7% घ्यावा म्हणून? नाही, त्याच्यापेक्षा कमी नसावा असं म्हटलं। अरे मी स्पेसिफिक विचारतोय, 0.7% भाडे घ्यावं असं म्हटलंय का? नाही म्हटलंय। काय म्हटलंय? कमी नसावा। कमी नसावा, याचा अर्थ जास्त असू शकतो। जशी एक क्वालिफिकेशनची अट असते की बा निवडणुकीला उभं राहायचं आहे तर 18 वर्षाच्या पेक्षा कमी नसावा, म्हणजे 19 वर्षाचा उभा नाही राहू शकत काय? स्पेसिफिक आहे ना। मग हे इंटरप्रिटेशन आपल्याला का करावं असं वाटत नाही? कारण हे आपल्या हिताचं आहे म्हणून आपल्याला करावं असं वाटत नाही। आणि 0.7% वर असू शकतं याचं तुमच्याच ह्याच्यात आहे, तुम्हीच केला 0.7% वर, मग तिथे कसं केलं? असं आहे सभापती महोदय, हे जे नियम आहेत हे नियम 456 खाली तयार केलेले आहे, बरोबर आहे? 454 खाली आम्हाला हे अधिकार होते, या सभेला अधिकार होते नियम तयार करण्याचे। आम्ही केले नाही समजा तर 455 खाली शासनाला अधिकार होते, आम्हाला डायरेक्शन द्यायचे की बा हे नियम करा, आणि आम्ही जर नाही केले तर ते करणार होते। ती परिस्थिती अमेंड करून तरीही राज्य शासनात राजपत्रातील अधिसूचनेद्वारे सामान्यतः या अधिनियमाची कोणतीही किंवा सर्व प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाच्या तरतुदीशी सुसंगत असे नियम करता येतील। म्हणजे कन्सिस्टंट, कॉन्ट्ररी नाही करता येणार, इनकन्सिस्टंट नाही करता येणार। या अधिनियमात जे म्हटलं आहे त्याच्याशी कन्सिस्टंट नियम करता येतील, सुसंगत नियम करता येईल। हा नियम कशाच्या बद्दल केला? सेक्शन 79 खाली केला। 79 काय म्हणतो सांगा?
वाचा. 79 जो आहे तो नगरपालिकेच्या मालमत्तेचा विनियोग करण्यासंबंधी तरतुदी. ठीक आहे, त्याच्यातला ड वाचा. वाचा. जो मोबदला घेऊन महानगरपालिकेच्या मालमत्तेची कोणतीही स्थावर मालमत्ता किंवा कोणतीही हक्क विकता येईल, भाड्यापट्ट्याने देता येईल किंवा अन्य हस्तांतरित करता येईल, तो मोबदला असे अधिमूल्य भाडे किंवा अन्य मोबदला याचा चालू बाजार किमतीपेक्षा कमी असता कामा नये. काय म्हटलंय म्हणजे अधिनियमाने काय सांगितलंय तुम्हाला? चालू बाजारापेक्षा कमी नसा. चालू बाजार भावाच्या खाली असता कामा नये. मग आता याच्याशी सुसंगत होऊ शकतो का? याच्याशी सुसंगत नियम शासन तोच करू शकतो की बाजार मूल्याप्रमाणेच होईल. बाजार मूल्याच्या खालचा नियम कसा होऊ शकतो? तो तर विसंगत झाला मग ओरिजिनल प्रोव्हिजनशी. ओरिजिनल प्रोव्हिजन जी आहे सेक्शन 79 ची, मॅडम प्लीज रेफर इट, त्याच्याशी हा कॉन्ट्ररी झाला ना, इनकन्सिस्टंट झाला ना. बाजार मूल्य जर इथे 50 रुपये आहे तर 2 रुपये फुटाने केलेला इनकन्सिस्टंट नाही झाला का? मग हे आपल्याला समजत नाही का? याच्यावर काही लिगल ओपिनियन वगैरे घेतलं का आपण? हो, घेतलं होतं. काय काय लिगल ओपिनियन दिला? लिगल ओपिनियन म्हणजे सगळ्या बाबत अंतर तपासून घेतल्या, पण शेवटी जो त्यांनी म्हणजे लिगल ओपिनियन म्हणण्याचं हेच मत पडलं की जी अट दिलेली आहे दुपटीपेक्षा कॅपिंग लिमिट दिलेली असल्यामुळे आपल्याला त्याचा समोरचा विचार करता येणार नाही. म्हणून माझी गोष्ट आहे का, कॅपिंग लिमिट हीच तर मुळात विसंगत आहे ना. कॅपिंग लिमिट हीच मुळात विसंगत आहे. कायद्याच्या कॅपिंग लिमिट ही कायद्याने दिली का, अधिनियमाने दिली का? नाही दिली. अधिनियमाने स्पेसिफिक सांगितलं बाजार मूल्याप्रमाणे असलं पाहिजे. कॅपिंग लिमिट कशात आलेली आहे? नियमामध्ये आली आहे. मग नियम कसा असला पाहिजे? अधिनियमाशी सुसंगत असला पाहिजे. एनी कुठलीही अशी तरतूद नियमातली जी अधिनियमाशी विसंगत आहे ती राहणार नाही. अधिनियमाची तरतूद प्रिव्हेल होईल. नियमाची तरतूद कशी काय प्रिव्हेल होणार आहे? कारण ते सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे. नियम हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे, कायदा हा बेसिक लेजिस्लेशन आहे. आणि स्पष्ट आहे की, आणि तो स्वतःच म्हणतो ना 456 स्वतःच म्हणतो की या अधिनियमाच्या तरतुदीशी इनकन्सिस्टंट होईल असा नियम नाही करता येणार. नियम कसा करता येईल? जो याच्याशी कन्सिस्टंट होईल. आणि म्हणूनच तुम्ही समजून घ्या, हे जे शब्द त्यांनी नियमामध्ये वापरले ना की 0.7% पेक्षा कमी असता कामा नये, त्यांनी असं म्हटलं असतं की नाही 0.7% असावा म्हणून. भाडं जसं पहिले 8% म्हटलं होतं तसं असं म्हणू शकले असते ना की 0.7% भाडं घ्यावं, पण नियमात तसं नाही आहे. त्याच्यापेक्षा कमी नसावं म्हणजे जास्त असू शकतं. आता तुम्ही स्वतःच केलं, मग तिथे कुठे गेली तुमची कॅपिंग लिमिट? तुम्ही स्वतः हे बघा, हे जे देश गौरव सुभाषचंद्र बोसचा आहे, ठीक आहे, इथे तुमचा एक करारनामा झाला होता त्यांच्यासोबत. तो करारनामा रिवाईज झाला. मग 6 रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे आजचे दर किती आहे? 211 रुपये स्क्वेअर फूट प्रति वर्ष. आता या कॅपिंग लिमिट प्रमाणे किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? 422. हा, 422. कॅपिंग लिमिट प्रमाणे तुम्ही दिलाय ना, जे तुमच्या नियमात आहे 0.7%, त्याप्रमाणे किती असायला पाहिजे? 63 रुपये या 63-64 रुपये आहे की नाही? मग आता नियम काय म्हणतो? 63-64 रुपये. आणि तुम्ही किती केलं? 211 रुपये. का केलं? सध्याचं ते चालू भाडं होतं म्हणून. आहे की नाही? आता मला सांगा, त्यामध्ये ही जी कॅपिंगची सुद्धा लिमिट आलेली आहे ना, ती अशी नाही आहे. 2019 ला एक नियम काढला त्यांनी. आता तुम्ही नाही केलं. हो, तुम्ही दाबून ठेवले ते सगळे प्रकरण. काही महानगरपालिकांनी केले. 2019चा शासन निर्णय आल्याबरोबर, आपला नियम आल्याबरोबर त्याप्रमाणे केले. त्याप्रमाणे दर निर्धारित केले, नवीन भाडं लावलं. आता जेव्हा 2019चा नियम त्यांनी अधिक्रमित केला, सुपरसीड करून नवीन नियम काढले.
म्हणून त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आली की 13 नोव्हेंबर 2019चा नियम ज्या दिवशी निर्गमित झाला त्या अधिसूचनेपूर्वी जो दर संबंधित महानगरपालिकांमध्ये प्रचलित होता, प्रिव्हेलिंग होता, निर्धारित नव्हता, हा 1990चा दर आहे. 1 रुपया, 1 रुपया हा 1990चा दर आहे. हा 19ला प्रिव्हेलिंग रेट होता का तुमचा? काय होता प्रिव्हेलिंग रेट? 2018ला जर त्यांची लीज संपली होती तर तो प्रिव्हेलिंग रेट कसा असू शकतो तुमचा? आणि तिसरा याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही ज्याचा उल्लेख आमचे मित्र मनीष बजाज यांनी केला, किती प्रीमियम मिळालं तुम्हाला महानगरपालिकेला? प्रियदर्शनीमध्ये 35 लाख रुपये मिळाले होते. खापर्डेमध्ये 1.55 कोटी मिळाले होते. ते तुमच्या जो जमा झाले. बरोबर आहे. हो हो, जे काही आहे. नाही, ते बिल्डिंगचे नाही, सभापतीमध्ये विकासकांनी त्यावेळेस ते प्रीमियम भरलेलं होतं. ठीक आहे, विकासकांनी दिलेलं प्रीमियम. मला एक सांगा, आजच्या परिस्थितीमध्ये विचार करा, तुम्ही प्रीमियम घेऊन डेव्हलपमेंट केलं होतं म्हणून 30 वर्ष 1 रुपया फूट होतं भाडं, 2 रुपये पण नाही केलं तर झाला ना, बेनिफिट मिळाला ना. 1 रुपयानी 1 रुपयाचं 1.5 रुपयानी केलं, 1.25 रुपयाही नाही केलं. सो जे प्रीमियम पेड केलं त्या अग्रीमेंट मध्ये जा की तुम्ही प्रीमियम पेड केलाय म्हणूनच 1 रुपये 30 वर्ष राहतील, 2 रुपये नाही मागू शकले. मग आता त्याच प्रीमियमवर आताही 1 रुपया फुटत चालेल का? तो करारनामा संपुष्टात आला. तो करारनामा हा ट्रायपार्टी अग्रीमेंट होता. सभापती महोदय, मॅडम, तो करारनामा हा ट्रायपार्टी अग्रीमेंट होता. विकासक, महानगरपालिका आणि भाडेकरी. तो अग्रीमेंट आज शिल्लक आहे का? मग त्या अग्रीमेंटवर आधारलेलं मूल्य कसं शिल्लक राहील? आता विकासक, महानगरपालिका आणि मी भाडेकरी हा अग्रीमेंट ट्रायपार्टी होता. त्याच्यातली एक पार्टी निघाली ना. 30 वर्ष झाले, त्याला काय जे काही होतं ते त्याचं संपुष्टात आलं. आता डायरेक्ट महानगरपालिका आणि मी. मग आता तो करारनामा शिल्लक आहे का? मग तरी 1 रुपया भाव कसा राहणार आहे? आणि याच्या पुढचं सांगतो आयुक्त महोदया, मी पाहिले आहे करारनामे, त्यातल्याही काही करारनाम्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की हा कालावधी संपुष्टात आल्यावर बाजार मूल्याप्रमाणे जर भाडं दिलं तर तुम्हाला कंटिन्युएशन मिळेल. आहे का नाही असं? खरं. मग ते गेले का करारनामे सगळे? ते हा नियम निघाला तर ते ओरिजिनल जे करारनामे आहे लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 2 पार्टीनी एकमेकांशी केलेला करार आहे ना, मग तो निष्प्रभ झाला का? निष्प्रभ झाले का ते करारनामे? सांगा. त्याच्यातल्या अटी शर्ती गेल्या का तेल घ्यायला? आहे का सांगा? मग ते जर आहे आणि त्यांनी ऑन हिज ओन, आम्ही काय बंदूक लावली होती का सही करताना? जबरदस्ती केली होती का? केली होती का सांगा? ऑन देअर ओन विश अँड विल दे हॅव साइन द अग्रीमेंट ऍक्सेप्टिंग दॅट की माझा हा कालावधी संपल्यानंतर माझा पहिला क्लेम राहील, प्रोव्हाइडेड दॅट की बाजार मूल्याप्रमाणे भाडं मला द्यावं लागेल. मग तो करारनामा आता नल अँड व्हॉइड झाला का? मग हे सगळं तुम्ही का नाही सांगत त्या समितीला? का नाही सांगितलं? तुम्ही हे का बरं ठरवून टाकलं की आपल्याला 2 रुपये फुटच करायचं आहे म्हणून? का बरं तुम्ही आमचे हितसंबंध जपत नाही हो महानगरपालिकेचे? का बरं तुम्हाला असं वाटत नाही याचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून? अरे, ज्याचा उल्लेख झाला ते माझे ओळखीचे आहेत. पण मला सांगा, आमच्या विद्यापीठामध्ये मी काम केलं अनेक वर्ष. आमच्या इथे नियम नाही आहे, पण प्रथा परंपरा आहे की माझ्या इन हेअर पैकी कोणी जरी परीक्षेला बसणार असेल तर मी पेपर सेटिंग घेऊ शकत नाही, मी व्हॅल्युएशनला जात नाही. उद्या असं समजा की मॅडमचा पुतण्या इथे सिलेक्शन कमिटीच्या समोर येतोय आणि मॅडम चेअरमन म्हणून बसू शकतात का? नियमात नाही आहे, पण काही संकेत आहे का नाही आहे? अरे, जो इंटरेस्टेड पार्टी आहे
त्याचं स्वतःचं संकुल आहे त्याच्यात, तो कसा काय त्या समितीमध्ये राहू शकतो? काही लाज लज्जा आपण ठेवली पाहिजे ना थोडीशी. काही तर संकेत पाळा, काही तर महानगरपालिकेच्या हिताचा विचार करा. आणि आता अनिल अग्रवाल साहेब यांनी तो पूर्ण वाचून दाखवला. तुम्ही नाही वाचला का हो 7 नोव्हेंबरचा? वाचा बरं काय लिहिलं आहे त्याच्यात. सुरुवातच काय आहे सांगा. त्याचा शेवट असा आहे की महाराष्ट्र महानगरपालिका स्थावर मालमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्ट्याचे नूतनीकरण नियम 2023 हे नियम राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे 6 नोव्हेंबरला. या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीकरता प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन जेव्हा एखादे नियम करते, एखादा कायदा करते, तेव्हा शासनाकडे एक अधिकार राखून ठेवलेला असतो की त्या शासनाच्या कायद्याच्या किंवा नियमांच्या अंमलबजावणीतून जर उद्या काही एम्बिग्युइटी असली, काही अँबिग्युअस असलं, ऍट द टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन काही हरकती आल्या, काही सूचना आल्या की याचा अर्थ काय होतो, याला असं लागू करायचं की असं लागू करायचं, तर तो नियम किंवा कायदा वेळोवेळी ज्या पद्धतीने तो केला असेल त्यामध्ये शासनाकडे एक अधिकार शिल्लक असतो. ते त्यामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित करतात आणि तो त्यांचा अधिकार आहे, लॉफुल राईट आहे शासनाचा. मग आता हे 7 नोव्हेंबरला जे दिलं याला काही किंमत नाही का? हा, काय सांगायचं आहे काही? 7 नोव्हेंबरला ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या याला काही किंमत नाही का? 6 नोव्हेंबरलाच किंमत आहे फक्त. अरे ऑन द कॉन्ट्ररी 6चा एक्सप्लेनेशन ऍट द टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन त्यांनी दिलं. आणि काय लिहिलं शेवटी पहा, महाराष्ट्र महानगरपालिका स्थावर मालमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्ट्याचे नूतनीकरण नियम 2023 या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणी करता मालमत्ता भाडेपट्ट्याने देणे, नूतनीकरण व हस्तांतरण संदर्भात पुढील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात. वाचा 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 काय आहे. भाडेपट्टा लीज व सुरक्षा ठेव निर्धारित समितीचे अध्यक्ष संबंधित महानगर. अरे मी जे वाचलं तुमचं लक्ष नव्हतं. चला ठीक आहे. शासन निर्णयाची पहिली